मिरजेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात झोपून केलं आंदोलन। 27 तारखेला गणरायाचं आगमन होणार आहे। मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडल्यात। मिरज शहरातून गणपतीची भव्य मिरवणूक निघते। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडथळा होणार आहे, त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाचं साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केलं आहे। काही दिवसात गणपतीचं आगमन होणार असून अनेक भाविक मिरजेत मिरवणूक पाहायला येत असतात। मोठमोठ्या गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक निघत असते। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मूर्तीला दुखापत झाली तर याला जबाबदार कोण असा आरोप हत्तेकर यांनी करत इशारा दिला आहे। येत्या 2 दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशारा आरपीआय आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी दिलाय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा शहराध्यक्ष या नात्यानं मिरजमधील पडलेल्या खड्ड्यांसाठी निकृष्ट दर्जाचे या प्रशासनाने रस्ते बनवले असून उद्या 27 तारखेला गणरायांचं आगमन होत आहे। गणरायांच्या मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांची तारांबळ उडणार आहे आणि अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होत असताना या खड्डे बुजवून घेण्यासाठी प्रशासनाला मी 2 दिवसात प्रशासनानं जर याची दखल नाही घेतली तर मी अनोख्या पद्धतीनं अजून एखादं आंदोलन करीन आणि प्रशासनाला घाब फोडल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनाने याची दखल घ्यावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या वाहतूक आघाडीचा जिल्हाध्यक्षाच्या या नात्यानं मी त्यांना मागणी करतो की 2 ते 3 दिवसामध्ये या सर्व मिरज शहरातील सर्व रस्त्यांची कामं पूर्ण व्हावीत। गणरायांच्या आगमनाच्या पहिलं रस्ते सगळे सुसज्ज व्हावेत ही तुम्हाला प्रशासनाला मी विनंती करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।